MPSC ची एक्झाम क्लिअर करण्यासाठी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यामध्ये मेन्स हा टप्पा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आत्ताच्या व्हिडिओचा आपलं टोटली ऑब्जेक्टिव्ह हे असेल की बेसिक लेवलला एकदम नवीन तयारी सुरू करताना मेन्सचं स्ट्रक्चर काय आहे. आपण डेप्थमध्ये कुठेही याचा विचार करणार नाही. सिलेबससाठी त्यावेळी आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या मार्फत त्याचा विचार करू. आत्ताच्या पुढच्या व्हिडिओचं ऑब्जेक्टिव्हच हे असेल की एकदम नवीन आपण तयारी करतोय, न्यू कॅन्डिडेट आहे, तर त्याला स्ट्रक्चर काय आहे आणि ते कशासाठी आहे या अंडरस्टँडिंग लेवल पर्यंत आपल्याला नेऊन पोचवायचं आहे. आता आयोगाने मेन्स ही MPSC ची जी मेन्स आहे ती UPSC च्या मेन्स प्रमाणेच हे केलेली आहे, स्ट्रक्चर त्याचं बनवलेलं आहे. तर या मेन्स मध्ये आपल्याला टेक्निकली दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक आहे क्वालिफाईंग पेपर आणि दुसरं आहे ज्याचं मेरिटसाठी कन्सिडरेशन होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण दोन गोष्टींचा विचार करू. ओके, सगळ्यांसाठी कॉमन असलेला सिलेबस आणि दुसरं आहे आपल्या आपल्या वैयक्तिक याच्यानुसार आपण घेऊ शकतो, ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो किंवा वैकल्पिक म्हणतो. असे आपण क्रूड 3 स्ट्रक्चर करू. सो पहिल्या स्ट्रक्चरचा आपण विचार करताना क्वालिफाईंग मध्ये आपल्याला 2 पेपर आहेत. एक आहे इंग्लिश आणि दुसरा आहे मराठी. आता हे पेपर क्वालिफाईंग आहेत. याचा अर्थ काय आहे की आयोगाला वाटतंय की महाराष्ट्र स्टेटसाठी जो ऑफिसर असणार आहे, जो ऑफिसर आपण रिक्रूट करणार आहोत, त्याला मराठी या लँग्वेजचं बेसिक नॉलेज आहे की नाही हे चेक करायचंय. याच्यासाठी मराठी पेपर आहे. इंग्लिश पेपर, इंडियामध्ये इंग्लिश बहुतांशीतः वापरलं जातं. सो इंग्लिश या पेपरचं आपल्याला काय करायचंय की एक या कॅन्डिडेटचं काय नॉलेज आहे ते एका अंडरस्टँडिंग लेवल पर्यंत आहे की नाही हे ऑब्झर्व करण्यासाठी इंग्लिश पेपर असणार आहे. UPSCचा विचार केला तर इंग्लिश असणारच आहे, पण तिथं मराठी ऐवजी इतर संविधानात नमूद केलेल्या 22 ज्या लँग्वेज आहेत त्याच्यापैकी कोणतीही लँग्वेज आपण घेऊ शकतो. ओके, उर्दू, तेलुगू, तमिळ, हिंदी एक्सेट्रा. आता हे दोन्ही पेपर 300 मार्कला असणार आहे आणि हे पेपर क्वालिफाईंग दर्जाचे असणार आहे. विशिष्ट क्वालिफाईंग मार्क्स मिळाल्यानंतर आपले काय होतील, पुढचा पेपर चेक होईल. आता कॉमन सिलेबस मध्ये काय आहे ज्याला आपण जनरल पण म्हणू, तर टोटल इथं 5 पेपर आहेत. ओके, कोणते कोणते पेपर आहेत तर GS1, GS2, GS3, GS4 आणि essay. हे पेपर सगळ्यांसाठी कॉमन असणार आहेत. प्रत्येक पेपर हा 250 मार्कचा असेल. आणि 26 सब्जेक्टची एक लिस्ट दिलेली असेल ज्याला आपण काय म्हणतो, ऑप्शनल्स, वैकल्पिक विषय. याच्यामधनं एक ऑप्शनल चॉईस करायचं आहे ज्याचे 2 पेपर असतील. उदाहरणार्थ हिस्ट्रीचा आपण पेपर घेतला तर हिस्ट्री 1 आणि हिस्ट्री 2. जिओग्राफी घेतला तर जिओग्राफी 1, जिओग्राफी 2, लाईक दॅट. आता इथं जनरलचे टोटल मार्क्स आणि ऑप्शनलचे इथं 2 पेपरचे 250 मार्क, टोटल 1750 मार्क मधून मेरिट लागेल. ओके, 1750 मधून मेरिट लागेल आणि इथनं कॅन्डिडेट इंटरव्ह्यू मध्ये किंवा पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये जाईल. आता ही पूर्ण मेन्सची एक्झाम आहे. ही रिटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्टेजची आहे, जिथं क्वेश्चन्स विचारले जातील ज्याचं उत्तर आपल्याला 200 शब्दात लिहायचंय किंवा ज्याचं उत्तर आपल्याला 250 शब्दात लिहायचंय.
उदाहरणार्थ क्वेश्चन असेल, महात्मा गांधींचं राजकीय नेता म्हणून विश्लेषण करा, किंवा वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाचे तोटे कोणते आहेत. असे प्रश्न असतील ज्याची 200 शब्दात 250 शब्दात त्यांनी जी डिमांड केलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला आन्सर्स द्यायचे. आता हे आपण एक स्ट्रक्चर अंडरस्टँड केलेलं आहे. एक्झॅक्टली आयोगाने हे स्ट्रक्चर त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये कसं दिलेलं आहे हे आपण पहिल्यांदा बघू. मग आपण काय करूया की आपण जो पेपर आहे तो आपण बघूया. 2011 पूर्वी एमपीएससी मध्ये काय होतं, डिस्क्रिप्टिव्ह टाईप होती. युपीएससी मध्ये अजूनही डिस्क्रिप्टिव्ह टाईपचं हे आहे. एमपीएससीचा पेपर कसा असेल हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण दोन्ही पेपर बघू. पुन्हा एकदा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की इथं जेव्हा मी पेपर दाखवतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तेव्हा कुठंही माझं ऑब्जेक्टिव्ह नसतं की तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करावा. आपण पण ऍज अ कॅन्डिडेट ट्राय नाही केला पाहिजे, कारण अजून आपण तयारीची सुरुवातच करतोय. त्या 1-2 क्वेश्चन वरनं मला जमतंय किंवा नाही जमत हे ऑब्झर्व करणं आपल्यासाठी खूप रिस्की राहू शकतं. सो पेपर बघण्याचा उद्दिष्ट काय असेल आपला, फक्त क्वेश्चन पेपर कसे असतात ओके याचा अंदाज घेण्यासाठी. प्रथमतः आपण बघू इथं की एक्झॅक्टली काय स्ट्रक्चर आहे. 1750 मार्कची टोटल हे असतील आपल्याकडे क्वेश्चन पेपर असतील. याच्यामध्ये हे जे पहिले 2 पेपर आहेत मराठी आणि इंग्लिश, हे काय आहेत, मराठी आणि इंग्लिश हे पेपर क्वालिफाईंग नेचरचे आहे. 25% गुण मिळाले, 300 पैकी 25% गुण आपल्याला मिळाले की आपण या पेपरमध्ये काय होईल, आपण क्वालिफाईड. म्हणजे 300 पैकी 75 मार्क्स आपल्याला मिळाले की आपण या पेपरमध्ये काय झालो, आपण क्वालिफाय झालो. हे पेपर क्वालिफाय झाल्यानंतरच पेपर्स टू बी काउंटेड फॉर मेरिट जे आहे ते काय होतील, ते चेक होतील, अन्यथा चेक होणार नाही. म्हणजे आयोगाचं म्हणणं असं आहे की लँग्वेजमध्येच याची प्रोफिशियन्सी नाहीये तर पुढचे पेपर चेक करण्यात कोणताही पॉइंट नाहीये. सो हे पेपर पण अतिशय सिंपल लेवलचे असतात, मॅट्रिक्युलेशन दर्जाचे आहेत. आपल्याला लँग्वेजचे पेपर कसे क्वालिफाय करायचे किंवा काय आहे लँग्वेजचे पेपर कसे असणे याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ मार्फत त्याचा विचार करू. इथं एस्सेचा पेपर 250 मार्क, जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4 आणि ऑप्शनलचे पेपर इथं आपल्याला दिसतंय. कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे आहेत आणि हे मॅन्डेटरी आहेत सगळ्यांना. आता इथं आयोग अजून काय म्हणतोय, कॅन्डिडेट विल हॅव टू ऑप्शन टू आन्सर द क्वेश्चन पेपर्स इन मराठी और इंग्लिश. पेपर नंबर 3 ते 7 या प्रश्नांची उत्तरं आपण मराठी आणि इंग्लिश यापैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये लिहू शकतो. फक्त ही लँग्वेज पहिल्यांदा आपल्याला अगोदर सिलेक्ट करून ठेवावं लागेल. मीडियम आपण कोणत्या याच्यामध्ये देणार आहोत, ओके, मराठीमधून लिहिणार आहोत की इंग्लिश मधून. आता जेव्हा इथं हे 2 ऑप्शन्स क्रिएट होतात तेव्हा लगेचच आपल्या मनात ड्युअलिटी स्टार्ट होते, मराठीतनं लिहू की इंग्लिश मधनं लिहू. युपीएससीला तर हा महाराष्ट्रीयन मुलांच्या समोर एक मोठा धर्म प्रश्न असतो की मीडियम कोणतं सिलेक्ट करावं. तर मीडियम कसं सिलेक्ट करावं एक्झॅक्टली याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये त्याचा विचार करू. इथं मराठी आणि इंग्लिश मध्ये आपण लिहू शकतो. ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत, ऑप्शनल पेपर्स, याच्यापैकी पेपर्स आपण मराठी आणि इंग्लिश मध्ये काही ऑप्शन्स लिहू शकतो. म्हणजे 26 ऑप्शनल्स आहेत तर त्यातले काही ऑप्शन्स हे काय आहेत, आपण मराठी आणि इंग्लिश याच्यामधनं लिहू शकतो. तर काही ऑप्शन फक्त मराठी किंवा काही इंग्लिश मधनं लिहू शकतो. उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंग हा पेपर पण इंग्लिश मध्ये असणार आणि आपल्याला त्याची उत्तरं पण इंग्लिश मध्ये लिहावी लागतील. हिस्ट्री पेपर आहे, हिस्ट्रीचे क्वेश्चन्स हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये असतील. जसं आयोग म्हणतो काय, द क्वेश्चन पेपर्स विल बी सेट इन मराठी अँड इंग्लिश बोथ लँग्वेज, दोन्ही लँग्वेज मध्ये असतील. त्याची उत्तर आपण मराठी किंवा इंग्लिश दोनापैकी कोणतेही एक मीडियम आपण चॉईस करू शकतो. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सारखे जे हे आहेत ऍग्रिकल्चर, मॅथ्स,
फिजिक्स यासारखे पेपर्स जे आहेत ते फक्त आपण इंग्लिशमधनं लिहू शकतो. ते पेपर्स पण इंग्लिशमध्ये असणार आहेत. तर मराठी लिटरेचर आहे हा इंग्लिशमधनं देऊ शकणार नाही आपण. सो त्याचे क्वेश्चन सुद्धा काय असतील, हे मराठीमध्ये असतील आणि आपल्याला उत्तरं पण काय करावी लागतील, मराठीमध्येच द्यावी लागतील. आता हे आपण पूर्णपणे स्ट्रक्चर बघितलंय, एक माइंडसेट आपल्या डोक्यात रेडी झालाय. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय की फक्त बिगिनर्स साठी आपण विचार करतोय. आता आपल्याला पेपर बघायचा आहे, एक्झॅक्टली कसा आहे पेपर आयोगाचा. सो हा पेपर बघताना आपण यापूर्वी जेव्हा आयोगाची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह मध्ये होती, इथं आपण बघितलं तर 2006 मध्ये हा पेपर आहे सामान्य अध्ययन 1 चा. मग कसं स्ट्रक्चर होतं हे फक्त आपण बघू. इथं दिलेलं आहे सर्व प्रश्न अनिवार्य आहेत, आता पण असू शकतं. पण जर तर मध्ये न जाता आपण काय करूया, फक्त पेपर कसा आहे हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, आपण एकदा बघून घेऊया पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे. तर इथं पेपर कसा दिलाय आपल्याला, पेपर आपल्याला दिलेला आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ आपण 1-2 क्वेश्चन बघूया. स्टेट द एज्युकेशन पॉलिसी ऑफ ब्रिटिश इन इंडिया टिल 1857. इसवी सन 1857 पर्यंतचे ब्रिटिशांचे भारतीय शैक्षणिक धोरण स्पष्ट करा. ओके, 5 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे, टोटली 10 मार्क असा त्यांचा पॅटर्न असेल. पुढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. संस्थानांच्या विलिनीकरणातील सरदार पटेल यांची भूमिका स्पष्ट करा. डिस्कस द रोल प्लेड बाय द सरदार पटेल इन द इंटिग्रेशन ऑफ अ प्रिन्सली स्टेट्स इन इंडिया. टेक एन अकाउंट ऑफ सोशल वर्क डन बाय इंडियन गव्हर्नमेंट फ्रॉम 1960 टू 1990. इसवी सन 1960 ते 1990 या कालावधीत भारत सरकारने केलेल्या सामाजिक सुधारणा कार्याचा आढावा घ्या. आता हा जीएस पेपर मध्ये आपला जो पोस्ट इंडिपेंडन्सचा हे आहे त्याच्यामधला हा सिलेबस मधला क्वेश्चन आहे. मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळ आणि तिचा परिणाम, भक्ती मुवमेंट, इट्स इम्पॅक्ट इन मिडिवल पिरियड, दलित साहित्याचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ दलित लिटरेचर, असे पेपर आहेत. कुठंही आपल्याला आत्ता सोडवण्याचा विचार करायचा नाहीये. डिस्कस द टुरिझम सिग्निफिकन्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या पर्यटन विषयक महत्वाची चर्चा करा. महाराष्ट्रातील नद्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जलवहन प्रणाली द्या. ओके, महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाची पद्धत कोणती आहे ते सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र, आता हे पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत. ओके, सो असा पेपर असतो. आता आपण आयोग पूर्णपणे युपीएससीच्या धर्तीवर विचार करतोय, तर युपीएससीचा पेपर कसा असतो एवढं फक्त आता आपण बघून घेऊ. सो हा एक युपीएससीचा पेपर आहे. ओके, युपीएससी मध्ये हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये पेपर असतो. आपण फक्त पेपर बघून घेऊया कसा आहे. इव्हॅल्युएट द पॉलिसीज ऑफ लॉर्ड कर्झन अँड देअर लॉन्ग टर्म इम्प्लिकेशंस ऑन द नॅशनल मूवमेंट. लॉर्ड कर्जन की नीतियों एवं राष्ट्रीय आंदोलन पर उनके दूरगामी प्रभावों का मूल्यांकन कीजिए. हिंदीमध्ये आहे. मराठीत काय असेल, लॉर्ड कर्जन आणि त्यांच्या जो कालखंड होता त्याचं इम्प्लिकेशन्स म्हणजे त्याचे दूरगामी परिणाम काय झाले याच्यावर चर्चा करा, असे क्वेश्चन्स आहेत. डू यू एग्री दॅट रिजनलिझम इन इंडिया अपियर्स टू बी कॉन्सिक्वेन्स ऑफ रायझिंग कल्चरल असर्टिव्हनेस? आर्ग्युमेंट करा याच्याबद्दल. इथं फक्त आपल्याला काय पेपर बघायचं आहे. ओके, युपीएससी मध्ये 2 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. 1 ते 10 नंबरचे क्वेश्चन्स जे असतात ते 10-10 मार्कचे असतात आणि त्याच्या पुढचे जे क्वेश्चन्स असतात ते 15 मार्कचे असतात. म्हणजे 10 क्वेश्चन 10-10 मार्कचे 100 मार्क्स आणि 10 क्वेश्चन 15 मार्कचे 150 मार्क्स, टोटली 250 मार्क्स. सो इथं आपलं जे ऑब्जेक्टिव्ह होतं, हे ऑब्जेक्टिव्ह काय होतं की एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय आहे आयोगाचं मेन्स एक्झामसाठी, एवढंच फक्त आपलं आत्ताच्या व्हिडिओचं ऑब्जेक्टिव्ह होतं. याच्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं होतं की कसं डिव्हिजन, क्वालिफाईंग पेपर्स काय आहेत, त्याच्यानंतर जनरल पेपर्स काय आहेत जे कॉमन आहेत ते, ओके, आणि ऑप्शनल पेपर काय आहे. या पूर्ण स्ट्रक्चरचा अभ्यास करून मगच आपल्याला आपल्या
अभ्यासाची तयारी जी आहे, जो आपला प्लॅन आहे तो त्यानुसार बनवला पाहिजे. थँक्यू.